दर्यापूर नगरपालिका हद्दीतील अतिशय उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगळुतकर नगराची दयनीय अवस्था झाली आहे। या नगरामध्ये जाण्यासाठी एकही रस्ता सुरळीत नसल्यामुळे याचा नाहक त्रास जनतेला व व्यापाऱ्यांना सहन करावा लागतोय। नगरपालिका प्रशासनाला गेले कित्येक वर्षापासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये या नगरात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते, तरी मात्र नगरपालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी खासदार बळवंत वानखडे यांनी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना सोबत घेत या रस्त्याचं उद्घाटन केलं। मात्र आज उद्घाटन करून 6 महिने पूर्ण झाले, मात्र या रस्त्याच्या बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही। म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी उद्घाटन करायचं आणि जनतेची मतं घ्यायची का, असा सुद्धा प्रश्न आता या नगरातील जनतेने उपस्थित केला। आज रविवार रोजी झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्ता जलमय झालाय, त्यामुळे आता आरोग्याचा प्रश्न, व्यापाऱ्यांच्या समस्या व स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। तर दुसरीकडे 4 महिन्याच्या आत नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची घोषणा केली जाते। त्यामुळे आता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत जनतेनं सुद्धा विचार करूनच मतदान करावं, जेणेकरून अशा अडचणींना सामोरं जावं लागणार नाही। जनतेला होत असलेल्या अडचणी पाहून झोपेत असलेल्या नगरपालिका प्रशासनाला आता तरी जाग येणार का आणि या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर मुरुम पडणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।